मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सची एक सीरीज सुरू केली आहे. आणि या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यातल्या करंट अफेअर्सवरती एम-सी-क्यू डिस्कस करत आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एम-सी-क्यू डिस्कस करत असताना आपण प्रत्येक एम-सी-क्यूच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा समजावून घेत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा दिल्या जातात. या क्लासेसमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकवलं जातं आणि क्लासेस सोबत तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच दिला जातो, जेणेकरून तुमची या परीक्षेची परिपूर्ण तयारी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द 53rd चीफ जस्टिस ऑफ इंडिया? भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत जस्टिस बी आर गवई, जस्टिस सूर्यकांत, जस्टिस डी वाय चंद्रचूड आणि जस्टिस संजीव खन्ना. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. संविधानच्या कलम 124(2) नुसार राष्ट्रपती ही नियुक्ती करतात. So Justice Suryakant has been appointed as the 53rd Chief Justice of India. The CJI is appointed by the President under Article 124(2) of the Constitution. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जस्टिस सूर्यकांत. पुढचा प्रश्न आहे, द आभार ऑनलाईन स्टोअर हॅज बीन लॉन्च्ड ऑन विच प्लॅटफॉर्म? आभार ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत माय गव्हर्नमेंट पोर्टल, ई श्रम पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल, भारत क्राफ्ट पोर्टल. आभार ऑनलाईन स्टोअर जीईएम पोर्टलवर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी व स्थानिक कारागिरांची उत्पादने विकली जातात. द आभार ऑनलाईन स्टोअर हॅज बीन लॉन्च्ड ऑन विच प्लॅटफॉर्म? आभार ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत माय गव्हर्नमेंट पोर्टल, ई श्रम पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल, भारत क्राफ्ट पोर्टल. तर विद्यार्थी मित्रांनो, आभार ऑनलाईन स्टोअर जीईएम पोर्टलवरती सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी व स्थानिक कारागिरांची उत्पादने विकली जातात. द आभार ऑनलाईन स्टोअर वॉज लॉन्च्ड ऑन द जीईएम पोर्टल. इट प्रमोट्स प्रोडक्ट्स मेड बाय ट्रायबल आर्टिझन्स, सेल्फ हेल्प ग्रुप अँड लोकल क्राफ्ट्समॅन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम पोर्टल. पुढचा प्रश्न आहे, द कुनमिंग बायोडायव्हर्सिटी फंड वॉज लॉन्च्ड ड्युरिंग विच कॉन्फरन्स? कुनमिंग जैवविविधता निधी कोणत्या परिषदेत सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत COP26, G20 समिट, COP15 ऑफ CBD आणि ऑप्शन डी COP27. तर विद्यार्थी मित्रांनो, कुनमिंग जैवविविधता निधी CBDच्या COP15 परिषदेत सुरू झाला. हा निधी जैवविविधता संरक्षणासाठी वापरला जातो. The Kunming Biodiversity Fund was launched during COP15 of the Convention on Biological Diversity. It supports biodiversity conservation under the Kunming-Montreal Framework. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, COP15 ऑफ CBD. पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज पूर्वी प्रचंड प्रहार कंडक्टेड? पूर्वी प्रचंड प्रहार ही त्रिसेवा लष्करी सराव मोहीम कुठे होत आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँड. तर ही त्रिसेवा सराव मोहीम अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आली आहे. यात स्थलसेना, नौसेना आणि वायुदल सहभागी आहेत. पूर्वी प्रचंड प्रहार is conducted in Arunachal Pradesh. It is joint exercise for the Army, Navy and Air Force. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इम्प्लिमेंटेड द वर्ल्ड्स फर्स्ट जनरेशन टोबॅको बॅन? तंबाखूवरील पिढीनिहाय बंदी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया, मालदीव्स,
इंडोनेशिया आणि मलेशिया. तर मित्रांनो, मालदीवने जगातील पहिली पिढीनिहाय तंबाखू बंदी लागू केली आहे. 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखू वापरास बंदी आहे. So the Maldives implemented the world's first generational ban on tobacco. The ban applies to people born after January 1st, 2007. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मालदीव्स. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे? जैवमंडल राखीव क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर. तर हा दिवस 3 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने हा दिवस शाश्वत विकासासाठी घोषित केला आहे. इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह इज ऑब्झर्व्ड ऑन November 3rd. इट इज डेझिग्नेटेड बाय युनेस्को टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 3 नोव्हेंबर. व्हॉट इज इंडियाज रँक इन द रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025? रूल ऑफ लॉ निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स आहेत 27वा, 35वा, 57वा आणि 86वा. तर 2025च्या रूल ऑफ लॉ निर्देशांकात भारताचा 86वा क्रमांक आहे. हा निर्देशांक वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टने प्रसिद्ध केला आहे. So India ranked 86th in the Rule of Law Index 2025. The index is released by the World Justice Project. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 86. पुढचा प्रश्न आहे, who released the report Shaping the Deep Tech Revolution in Agriculture? Shaping the Deep Tech Revolution in Agriculture हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत FAO, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, IFAD आणि जागतिक बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केला आहे. शेतीतील डीप टेक तंत्रज्ञानावरती तो प्रकाश टाकतो. So the report was released by World Economic Forum. It highlights the role of advanced technologies in agriculture. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पुढचा प्रश्न आहे, नॉंग्रेम डान्स फेस्टिवल इज असोसिएटेड विथ विच ट्राइब? नॉंग्रेम नृत्य महोत्सव कोणत्या जमातीशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गारो, खासी, जैतिया आणि हाजॉंग. तर नोंग्रेम नृत्य महोत्सव खासी जमातीचा प्रमुख सण आहे. हा मेघालय राज्यात साजरा केला जातो. So the Nongkrem Dance Festival is a major festival of the Khasi tribe. It is celebrated in Meghalaya. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, खासी. पुढचा प्रश्न आहे, which Indian dairy company won the Golden Peacock Award in 2025 for corporate governance? कॉर्पोरेट गव्हर्नन्स साठी 2025 चा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या दुग्ध कंपनीला मिळाला? ऑप्शन्स आहेत मदर डेअरी, अमूल, हेरिटेज फूड लिमिटेड आणि नेस्ले. तर मित्रांनो, हेरिटेज फूड्स लिमिटेडला 2025 चा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट कॉर्पोरेट प्रशासनासाठी दिला जातो. सो हेरिटेज फूड लिमिटेड won the Golden Peacock Award 2025. The award recognizes excellence in corporate governance. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हेरिटेज फूड्स लिमिटेड. The first BIMSTEC India Marine Research Network conference was hosted in which city? पहिली BIMSTEC India Marine Research Network परिषद कोणत्या शहरात झाली? ऑप्शन्स आहेत कोची, चेन्नई, न्यू दिल्ली आणि कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली BIMREN परिषद कोची येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा उद्देश सागरी संशोधन आणि ब्लू इकॉनॉमी सहकार्य वाढवणे हा आहे. The first conference was hosted in Kochi. It aims to promote a regional cooperation in marine research and blue economy. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची. पुढचा प्रश्न आहे, पार्मोट्रेमा सह्याद्रिकम, अ न्यूली डिस्कवर्ड लायकिन स्पेसीज, वॉज फाउंड इन विच रिजन? नवीन शोधलेली पामोट्रेमा सह्याद्रिकम ही लायकिन प्रजाती कोणत्या भागात आढळली? ऑप्शन्स आहेत पूर्व हिमालय, अंदमान बेटे, पूर्व घाट आणि पश्चिम घाट. तर विद्यार्थी मित्रांनो, पामोट्रेमा सह्याद्रिकम ही नवीन लायकेनची प्रजाती पश्चिम घाटात आढळली आहे. यामुळे भारताच्या जैवविविधतेत भर पडली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पश्चिम घाट. पामोट्रेमा सह्याद्रिकम was discovered in the Western Ghat. It adds to India's biodiversity records. Which country announced a ban on social media access for individuals below 15 years? 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर करणारा देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड आणि सिंगापूर. तर मित्रांनो, डेन्मार्कने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी जाहीर केली आहे.
मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डेन्मार्क. Denmark announced a ban on social media for children below 15 years. The move aims to protect children's mental health. पुढचा प्रश्न आहे, which ministry launched the dump site remediation accelerator program DRAP? Dump site remediation accelerator program DRAP कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मंत्रालय. तर DRAP योजना गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे. शहरी कचरा डेपो साफ करणे हा याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. So DARP was launched by Ministry of Housing and Urban Affairs. It aims to clean urban dump site under mission mode. पुढचा प्रश्न आहे, which state launched India's first large-scale genome sequencing project for tribal communities? आदिवासी समुदायांसाठी मोठ्या प्रमाणावर जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि बिहार. तर मित्रांनो, गुजरातने आदिवासी समुदायांसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प अनुवंशिक आजारांच्या अभ्यासासाठी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात. बिकॉज गुजरात लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट लार्ज स्केल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट फॉर ट्रायबल कम्युनिटीज. इट फोकसेस ऑन जेनेटिक डिसऑर्डर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधले काही महत्त्वाचे MCQ. हे MCQ डिस्कस करत असताना आपण MCQच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा पाहिली आहे. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.